माया ही खूप गरीब मुलगी होती. ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती. वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायचे. एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून 500 रुपये चोरीला गेले. तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुलामुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली. जेव्हा मॅडम मायाजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा माया तिची बॅग छातीशी तिने घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असं म्हणत होते. मग मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या. जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा मायाच्या बॅगेत असं काय सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं. खूपच भावस्पर्शक कथा आहे, नक्की पहा. माया खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरीही ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती. माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची. तर हर्षिता तितकीच खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती. ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती. गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत. यावरून हर्षिता अनेकदा तिच्या वर्गातील ज्या गरीब मुली स्कॉलरशिपमधून त्या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमणे मारत असत. ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती. कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर, कोणी डॉक्टर, कोणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टांवर होते. म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते. एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणींसह मायाच्या बॅगजवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागली. तेव्हा मायाने तिची बॅग छातीजवळ धरली. तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या. कळत नाही त्यांच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता. जेव्हा त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आतासुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे ग जे तू आम्हाला दाखवत नाहीस. मायाने तिची बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली. हर्षिताच्या मैत्रिणीने बॅगच्या ओढताना तिची ओढणी ओढली होती आणि त्यांनीच तिचे सर्व केस विस्कटले होते. तर कोणी तिची वेणी ओढत होते. तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, रागिनी मॅडम वर्गात येत आहेत. हर्षिता आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या. त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. रागिनी मॅडम कडक होत्या. विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. मायाने देवाचे आभार मानून तिने पटकन तिची बॅग तिच्यासमोर बेंचवर ठेवली आणि ती तिचे स्वरूप जुळवू लागली. पण तोपर्यंत रागिनी मॅडम वर्गात आल्या होत्या. सगळी मुलं शांत बसली होती. रागिनी मॅडमचं मायाकडे लक्ष गेलं तेव्हा मायाची अवस्था पाहून त्या थक्क झाल्या. त्या मायाला विचारू लागल्या की तू तुझा असा अवतार का केला आहेस, जसं काही तू शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहेस. रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझं काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो. तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटते की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि तशाच अवस्थेत शाळेत येतेस. रागिनी मॅडमने मायाला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात बडबड करत होती. हर्षिताचा आवाज तर सर्वात मोठा होता. हर्षिता म्हणाली, मॅडम तिचे आईवडील तिला शेतात कामं करायला लावतात. जर तिने शेतात काम केलं नाही तर तिला 2 वेळचे जेवण कसे मिळणार. यावर वर्गातील सर्व मुली मायावर हसायला लागल्या. पण रागिनी मॅडमने त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून त्या आवाजाने त्यांना सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षिताला म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं? तुला कोणी बोलायला सांगितलं होतं मध्ये? मी तुला विचारले का माया काय करते काय नाही? आता जर तू मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईन. मायाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते. सॉरी मॅडम म्हणत हर्षिता खाली बसली. जराही विलंब न लावता रागिनी मॅडम ही मुलांना शिकू लागल्या. इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या. माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात A1 मिळवणाऱ्या मुलींपैकी एक होती. समोरच्या ब्लॅकबोर्डवरती मॅडमने लिहिलेलं सगळं माया आपल्या वहीत लिहून घेत होती. पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला. वर्गात हर्षिताचा आवाज घुमला, मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीला गेलेले आहेत. माझे पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतले आहेत. मॅडम म्हणाल्या, बॅगेत नीट चेक कर. पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आली होतीस? तर हर्षिताने अतिशय उद्धट स्वरात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते. आज मी डब्बा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते. मग आज मी काय खाणार? माझ्याकडे पैसे नाहीत आणि कुणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही. रागिनी मॅडमने प्रत्येक मुलामुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्यांनी स्वतःहून हर्षिताची बॅग तपासली. पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते. मग रागिनी मॅडमनी एका मुलाला वर्गाचं दार बंद करायला सांगितले जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही.
त्यांनी स्वतः पहिल्या बेंचवर असलेल्या 4 मुलींच्या बॅग चेक केल्या. सर्व काही तपासले, पण पैसे नव्हते. त्यानंतर त्याच 4 मुलींना बेंचच्या प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या, जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील. सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते. मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून 2 मुलींच्या भांडण्याचा आवाज येऊ लागला. मॅडमनी वळून पाहिले तर कोपऱ्यात 2 मुली उभ्या राहून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होत्या. हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होते. खरं तर हर्षिताची पैसे वगैरे चोरीला गेलेच नव्हते. या बहाण्याने मायाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर येईल म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता. मायाच्या बॅगेत असं काहीतरी होते की ती कोणालाच तिच्या बॅगेला स्पर्श करू देत नव्हती. रागिणी मॅडम कोपऱ्यातल्या मुलींजवळ गेल्या आणि विचारले, काय झालं? तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात? दोन्ही मुली म्हणू लागल्या, मॅडम तुम्हीच सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅग चेक करा, पण ही माया आहे ना, तिची बॅग चेक करून देत नाहीये. रागिणी मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या, संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करून दिल्या, तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांनी बॅग चेक करून दिल्या, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे, ते चेक करतील. पण मायाने नाही म्हणून मान हलवली. ती म्हणाली, नाही, मी माझी बॅग चेक करू देणार नाही. तेव्हा रागिणी मॅडमने हे ऐकल्यानंतर पुढच्या क्षणी त्याच कठोर शब्दात म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तूच पैसे चोरलेस. चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हतीस का? हे ऐकून माया पुढच्या क्षणात पुन्हा नाही म्हणून मान हलवू लागली. आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, नाही मॅडम, मी कसलीच चोरी केली नाही. मला हर्षिताचे पैसे चोरण्याची काय गरज आहे? मी तर तिच्या बॅगेजवळ सुद्धा जात नाही, ना कधी तिच्या बॅगेला हात लावते. पण प्लीज माझी बॅग चेक करू नका. मग हर्षिता सुद्धा तिथे आली होती आणि तिने सांगितले की मला मायावर आधीच संशय आला होता की हे घाणेरडे काम तिनेच केले असावे. एकतरी गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यांवर जगते, या तुच्छ मुलीची लायकी सुद्धा नाही या शाळेत शिकण्याची, आणि वरून आम्हा श्रीमंत मुलींच्या बॅगेतून पैशांची चोरी सुद्धा करते. हर्षिताचे बोलणे ऐकून माया पुरीपेक्षा जास्त रडू लागली. पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडली होती आणि म्हणू लागली की मी कोणाचंही काहीही चोरलेलं नाहीये. मी तुम्हाला काही चोरलेलं नाहीये, पण मी तुम्हाला माझी बॅग चेक करू देणार नाही. हे पाहून रागिणी मॅडमने मायाच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला, एकतर तू चोरी करतेस आणि वरतून तोंड पण चालवतेस. का मला तुझी बॅग दाखव, नाहीतर मी तुझी खूप वाईट अवस्था करेन. रागिणी मॅडम मायाशी सक्तीने बोलल्या होत्या. शिक्षिकेने मुलांची अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही, कारण त्यावेळी रागिणी मॅडम त्यांच्या विद्यार्थिनीशी बोलत होत्या. माया म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही. वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोचत होता. वर्गात अशीच 5 ते 6 मुले उपस्थित होती जी गरीब कुटुंबातील होती आणि ते स्कॉलरशिपमधून शिकत होते. जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेलेले पाहिले आणि मायाला मॅडमचा मार खाताना पाहिले, तेव्हा त्यांना स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला माहिती दिली. ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका मॅडम सुष्मिता मॅडम वर्गाजवळ पोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्या भारदार आवाजाने रागिणी मॅडम दचकल्या. सुष्मिता मॅडम एकदम मोठ्या आवाजात म्हणाल्या, रागिणी मॅडम, तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे? इथे काय चाललंय ते मला समजेल का? आजच्या आधी सुष्मिता मॅडमना इतका रागात कोणीच पाहिलं नव्हतं. पण रागिणी मॅडम त्यांच्या बचावात काही बोलायच्या आणि मायाबद्दल सगळं सांगायच्या आधीच सुष्मिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. मग रागिणी मॅडम माया आणि हर्षिताला घेऊन मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये गेल्या. समोरच्या चेअरवर रागिणी मॅडम बसल्या होत्या. सर्वप्रथम हर्षिताला सुष्मिता मॅडमने जवळ बोलावून घेतल्याने तिने तिची स्टोरी सांगितली की मायाने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत. सुष्मिता मॅडम मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या. त्या हर्षिताला म्हणाल्या, मायाने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस? त्यावर हर्षिताने सांगितले की मायाने तिची बॅग चेक करू दिली नाही, म्हणून रागिणी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली, तरीही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या मायानेच केल्या आहेत. हे सर्व ऐकून रागिणी मॅडमने हर्षिताला वर्गात जायला सांगितले. हर्षिता तिथून निघून गेली, पण मॅडम तिथेच हजर होत्या. त्यानंतर त्यांनी मायाला त्यांच्याजवळ बोलवले. माया घाबरत रडत सुष्मिता मॅडमच्या जवळ गेली. ती अजूनही तिची बॅग छातीजवळ धरून होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिणी मॅडमच्या बोटांचे ठसे होते. मायाच्या चेहऱ्यावरच्या खुणा पाहून सुष्मिता मॅडमने रागिणी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग रागिणी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि मायालाही त्यांच्याजवळ बसायला सांगितले. माया पूर्णपणे घाबरली होती. सुष्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या, सांग काय प्रकरण आहे? यावर माया ठसठसा रडू लागली
आणि म्हणाली की हर्षिता नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते, सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणींसोबत आम्हा सर्व गरीब मुलांची चेष्टा करते. सकाळपासून ती माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करीत होती. मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला. हे ऐकून सुष्मिता मॅडमने मायाकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी हर्षिताशी या सर्व गोष्टींबद्दल बोलते, परंतु रागिनी मॅडमला तुझी बॅग चेक का करून दिली नाहीस, तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करून दिल्या. मायाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली. सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या. त्या त्यांच्या चेहऱ्यावरून उठल्या आणि मायाजवळ येऊन मायाला तिची बॅग दाखवायला सांगितली. आधी मायाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? सुष्मिता मॅडमने खूप प्रेमाने मायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बेटा मला बॅग दाखव तरी काय आहे ती. सुष्मिता मॅडमच्या विनंतीवरून मायाने घाबरत सुष्मिता मॅडमकडे कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुष्मिता मॅडमच्या हातात दिली. सुष्मिता मॅडम मायाची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फार पुरीत. पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी बॅग त्यांच्या जवळ ठेवली आणि मग रडत रडत मायाला मिठी मारली. हे दृश्य पाहून सुष्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या. शेवटी मायाच्या बॅगेत असं काय होतं जे सुष्मिता मॅडमला रडू आलं? तेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली. जेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा बॅगेच्या एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते. हे सर्व बघून सुष्मिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे ते. हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही, म्हणून त्यांनी मायाला छातीशी घट्ट मिठी मारली. तर रागिनी मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आले नाही. त्याही उठल्या आणि मायाच्या बॅगजवळ आल्या आणि बघू लागल्या की बॅगेतील अर्धवट खाल्लेलं अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला. या बॅगेत पैसे तर नव्हते, पण हे अन्न होते. रागिनी मॅडमला समजले नाही की प्रकरण खरं काय आहे ते. त्या मायाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होत्या. मग सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या की बेटा हे सर्व काय आहे, तू या सर्वांपासून का लपवत होती? माया रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती. माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात. जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली असते तर त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला इथे शिकणे कठीण झालं असतं. माझे वडील वारले आहेत. ते खाजगी नोकरी करायचे. त्यांच्या कंपनीत विषारी वायूमुळे मृत्यू झाला. त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही. माझी आई थोडेफार शिकलेली होती. तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनीविरुद्ध केसही दाखल केली, पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हारलो. त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेव्हिंगमधून आमचा घर खर्च भागवत होतो, पण त्यातून आम्ही किती दिवस घर खर्च भागवू शकणार होतो? माझी आईसुद्धा एका कंपनीत काम करत होती, पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली. सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली. मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आहे आणि भाऊ आहे. ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम देखील करू शकत नाहीत. मी या शाळेतून स्कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते. माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझी आई आणि भावंडांचा सांभाळ करेन, जेणेकरून त्यांना कधीही कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. काही दिवसांपूर्वी मी 2 दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते. शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले. तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता. त्याला पावभाजी विकताना पाहून मी त्यांच्या दुकानाजवळ गेले. तो लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असलेलं पाहिलं. कदाचित त्याने अन्न भटका कुत्र्यांसाठी ठेवलेलं असावं, परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले, मला हे अन्न मिळेल का? त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं, या अन्नाचा तू काय करणार? हे लोकांचे उष्टी अन्न आहेत. दुकान बंद झाल्यानंतर मी हे अन्न कुत्र्यांना किंवा मांजरांना टाकतो. त्यावर मी त्यांना पुन्हा विचारले, मी हे अन्न नेऊ शकते का? तो म्हणू लागला, पण हे लोकांचे उष्टी अन्न आहे. मी हो म्हटलं, चालेल, अन्न तर अन्नच असतं ना. बरं ठीक आहे, तू घेऊन जाऊ शकतेस. त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली. मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले. भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती. प्रथम मी ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांसाठी नेण्यासाठी माझ्या बॅगेत ठेवले. त्यानंतर पुढे माझे रोजचेच काम झाले होते. मी रोज तिथून जाते आणि उरलेलं अन्न घरी आणते. माझ्या आई आणि बहीण भावालाही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेलं अन्न घेऊन जाते, भलेही अन्न उष्ट असलं तरीही. आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे. मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझं शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावं, जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शकेन. हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की मी या गरीब मुलीवर हात कसा उचलला. सुष्मिता मॅडमनी हसून मायाला प्रोत्साहन दिले आणि म्हणाल्या की 100 पैकी फक्त 5% मुली अशा आहेत ज्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात. देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करेन. त्यानंतर सुष्मिता मॅडमने मायाला वर्गात जायला सांगितले.
माया तिच्या वर्गात गेली, पण सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आईला त्यांच्या शाळेत बोलावून घेतले आणि मायाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले. मायाच्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला. त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली, जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी पण घेतील आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकतील. शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. काही दिवसांनी तिथे मायासारख्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. एवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क मिळवतात. त्यांना बक्षीस देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की मुली श्रीमंत असो की गरीब, आमच्या नजरेत सर्व समान आहेत. त्यानंतर मायासोबत हळूहळू मुलींचे वागणेही काहीसे चांगले झाले होते. अशीच काही वर्ष निघून गेली आणि मायाच्या मेहनतीमुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक मोठी डॉक्टर बनली. तिचे लहान बहीण भाऊ शिक्षण घेत होते. एका कार्यक्रमात तिला बोलवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना माया भाषण देताना म्हणाली, वाईट काळात लोकांची उष्टी अन्न खाऊन मी दिवस काढलेत आहेत. या प्रवासाला मला चांगली आणि वाईट लोकही मिळाली. मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला, माझ्यावर चोरीचा आरोप केला गेला. पण जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली, तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी कळाल्या आणि त्यांनी आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलवून टाकलं, कारण त्यांना आमच्या घरची खरी परिस्थिती समजली. मी मनापासून आमच्या रागिनी मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुष्मिता मॅडम यांचं मी मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? अजूनही समाजामध्ये अशा प्रकारची मुलं असतील का? समाजाचा हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला वाटतं जमाना सगळा सुधारला आहे, पण काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आपल्याला दिसून येते. कारण अचानक वडिलांचं जाणं आणि नंतर आईला मुलांकडे लक्ष द्यावं की आपल्याला पैसे कमवून घरखर्च चालवावा, ती मुलांना शिक्षण द्यावं, या द्विधा मनस्थितीत मुलांची खाण्यापिण्याचे आभाळ होते, शिक्षणाचे आभाळ होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. अशी मुलं असतील की ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, तर अशा मुलांना मदत करून त्यांना शिक्षण देऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायला हवी. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.